50 हम्म. आणि तसं RBV आले 125 आणि RES आले 125. चुकलंय ना? PPT दिसते का? PPT दिसते? येस सर. सो हे आन्सर्स आहेत Yes, बघा, sir. आन्सर्स लिहून घ्या, परत एकदा सॉल्व करा वगैरे. कोणाचं आलंय सेकंड करेक्ट आहे? सर माझं दुसरं बरोबर आले पण पहिलं पण चुकलंय माझं. परत एकदा सॉल्व करून बघ. ठीक आहे. कोणी कोणी सॉल्व केले? दुसरं कोणाकोणाचं आलंय? येस सर, माझं वाघाळी. ओके. आंबोरेचं चुकलंय का? नाही सर आलं. पहिलं कोणाचं आलं बरोबर? पहिलं तर ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे आपण, हे बघा इथं. ठीक आहे, याच्यानुसारच करायचं आहे. फक्त डब्ल्यूच्या जागी काय दिलेलं आहे इथं? 25 न्यूटन पर मीटर लेंथ पण दिलेली आहे. सो या डब्ल्यूच्या जागी 25 ठेवायचं आहे तुम्हाला. फक्त एलच्या जागी 10. 25 × 10/2 किती येईल? सर माझं पॉइंट मध्ये फरक आला पहिल्या. हे 125 यायला लागलं का? सर एकदा सोडवा हे पहिलं. हे 125 येईल आन्सर. WL/2 आहे ना, रिॲक्शनचं काय? WL/2. सो WL/2 हे काय? WL/2 आणि हे काय? WL/2, राईट? तेच आहे सर. सो व्हॉट इज द आन्सर? RA = मागच्या इक्वेशनवरून आपण डिराईव्ह केलं होतं ना, WL/2. W किती आहे? 25. इंटेन्सिटी ऑफ लोड L किती? 10/2. 125 आलं. RB पण 125. कायला सॉल्व केलं आपण बघा. सेम आहे कंडिशन, हिंज अँड रोलर सपोर्ट आणि इंटेन्सिटी इज W न्यूटन पर मीटर. सो याला आपण डिराईव्ह केल्यानंतर किती आलं? RAV = WL/2 आणि RBV = WL/2. सो डब्ल्यूच्या जागी काय ठेवायचं मग? 25. डब्ल्यूच्या जागी 25 आणि एलच्या जागी 10. सो दिस इज रॉंग. हे रॉंग. 125 आला कोणाचं? सर आली. 125 बरोबर. तुझं? नाही सर. दोन्ही बी 125 125 ना. हां, दोन्ही पण 125. ओके. सर माझ्या आन्सर मध्ये पॉइंट मध्ये फरक आला. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 124.8 आलंय माझं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे क्वेश्चन परत सॉल्व करा ज्यांनी सॉल्व नाही केले. मी काही सांगणार नाही. ठीक आहे, होमवर्क होतं. हे क्वेश्चन लिहा सगळ्यांनी. तर ते फर्स्टचा आन्सर काय आलं सर? 125. RA and RB RB सर. 125. सेकंड क्वेश्चन मध्ये RA is 58 and RB is 62.
सर दुसरं बरोबर आलो, पहिल्यामध्ये फरक आला. पहिलं सिंपल आहे ना, WL/2 इक्वेशन. हा सर आले. म्हणजे तुम्ही असंही करू शकता. ठीक आहे, 124.8 पण चालेल, बरोबरच आहे, काही रॉंग नाही आहे. ठीक आहे, ओके सर. क्वेश्चन लिहा. लिहिलं सगळ्यांनी? सिम्पली सपोर्टेड बी में एक हिंज असेल आणि एक रोलर. ओके, काय म्हणते, कॅरीज 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड्स ऑफ 60 किलोन्यूटन अँड 40 किलोन्यूटन ॲट 2 and 5 मीटर रिस्पेक्टिवली फ्रॉम LHS. सो टोटल किती लेंथ आहे याची? 10. ठीक आहे, सो ॲट 2 मीटर 60 किलोन्यूटन ॲक्ट होतो. इथून 2 घेतलं मी, 60 किलोन्यूटन and 40 kilonewton at 5 means center in 40 kilonewton respectively from LHS. In addition to this, beam also carries a UDL of 16 kilometer over 5 meter from RHS. So शेवटचे जे 5 meter from right hand side आहे, RHS means right hand side, LHS means लेफ्ट हँड साईड. सो 5 मीटर जे आहे राईट हँड साईडचं, त्याच्यावर काय UDL 16 किलोन्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेट सपोर्ट रिॲक्शन्स बाय ॲनालिटिकल मेथड. क्वेश्चन समजला आता? A पॉईंट देतो मी, हा B, हा C आणि हा D. समजलं का क्वेश्चन? डायग्राम आपल्याला काढायची बघा, डायग्राम दिली नव्हती. येस नो? रिप्लाय देत चला. समजली सर. ओके, सो RA we have to calculate and RT we have to calculate. सपोर्ट रिएक्शन्स मीन्स सपोर्ट कुठं कुठे आहे? RA आणि RD ला. ठीक आहे, सो आता मी फ्री बॉडी डायग्राम काढतो याची. फ्री बॉडी डायग्राममध्ये काय नुसते पॉईंट्स येतील, सपोर्ट्स येणार नाही बघा. राईट, C. सो ही सपोर्टला किती रिॲक्शन्स असतात? 2 राईट, 1 वर्टिकल 1 RA हॉरिझॉन्टल, RA वर्टिकल. B पॉईंटला 60 किलोन्यूटनचा लोड आहे, C पॉईंटला 40 किलोन्यूटनचा लोड आहे. हां, आता हा पॉईंट लोड आहे, हा UDL आहे, तो पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं? पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं UDL? सिक्स्टीन इंटू 5 किती? 80 राईट, 80 किलोन्यूटन. राईट, 80 किलोन्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ किती? 2.5. इथून पण किती? 2.5. सेंटरला घेतो आपण, इथलं 2 आहे, 3. सो टोटल इज 10. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. ठीक आहे,
सो मी फर्स्ट इक्वेशन अप्लाय करतो, समेशन ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0. RAH इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन अप्लाय करतो, समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. राईट, इथं RD विसरून गेलो. रोलर सपोर्टला एक रिएक्शन असतो वरचा RD, वर्टिकल एफोर्ट. दिस इज फ्री बॉडी डायग्राम. सो समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेसचं इक्वेशन सांगा कोणी एक जण. वाय ॲक्सिस डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहेत वर्टिकल डायरेक्शनमध्ये. RAV, RA वर्टिकल मायनस -60 -40 -80 प्लस आर is equal to 0. So RAV plus RD is equal to what? 180. Yes. सो आता मी जर ए पॉईंटला मोमेंट घेतला, बघा नीट, ए पॉईंटला जर मोमेंट घेतला तर RAH आणि RAVचा डायरेक्ट मोमेंट काय होईल 0. बरोबर. म्हणजे आपलं जे काही इक्वेशन तयार होईल त्याच्यामध्ये फक्त RD असेल आणि त्याची डायरेक्ट व्हॅल्यू भेटेल आपल्याला. बरोबर. एकच अननोन असेल ना RD. येस. सो मी काय करतो आता मोमेंट अबाउट ए घेतो, किंवा तुम्ही डी पण घेऊ शकता, कोणचं पहिले घेऊ शकता. सो सम ऑफ मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. सांगता येईल कोणाला. सगळ्यात पहिले फोर्सेस लिहून घ्या. RAV, RAH, 60 40 80 RD. सांगा आता. समेशन ऑफ मोमेंट्स अबाउट ए इज इक्वल टू 0. काय लिहू. RAVचं काय येईल अबाउट ए पॉईंट मोमेंट. हां 0. H पण 0. ए पॉईंटमधून जाते दोन्ही फोर्सेस. 60चं किती लिहू. 60 into 2 clockwise म्हणून पॉझिटिव्ह. राईट. 40चं क्लॉकवाइज आहे 40 into 5 plus 80 into 7.5 minus RD into 10 is equal to 0. काढा याच्यावरून RDची व्हॅल्यू. क्वेश्चन सॉल्व करून पटकन काढा RDची व्हॅल्यू. एकशे 20 200 320 92 येईल का. 92 येईल का बघा. कॅल्क्युलेट करा लवकर कॅल्सीमध्ये. काढलं का. आता इक्वेशन 1 मध्ये मी काय करतो RDची व्हॅल्यू ठेवतो. ठीक आहे. RA वर्टिकल भेटेल मग आपल्याला. ठीक आहे. समजलं प्रॉब्लेम. सिंपल आहे.
यस और नो? सर वाईस हळू येत आहे. समजलं का? म्हणलं काही डाऊट आहे का? एनी डाऊट्स? नो सर. मुलींना समजलं का सगळ्यांना? यस सर. एकच मुलगी आहे का क्लासमध्ये? बाकीच्या काय करत आहेत? सेकंड क्वेश्चन. Hinged and roller supported beam. Hinged and roller supported beam loaded by the distributed load of 15 kilonewton per meter and a anti-clockwise couple of 150 kilonewton as shown in figure. Determine support reactions. Determine the support reactions. Hinged and roller supported beam loaded by distributed load of 15 kilonewton meter and anti-clockwise couple of 150 kilonewton as shown in figure. kilonewton meter पाहिजे couple months. Determine the support reactions. डायग्राम दिलेली तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये. One 50 kilonewton meter. This is 15 kilonewton per meter. काय काढायचं याच्यामध्ये सांगा आपल्याला. सपोर्ट. राईट, असे बीम आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सपोर्ट रिएक्शन्स काढायचे. सो व्हॉट विल बी आर ए अँड आर बी. करा बरं ट्राय. बघू कोण काढता येईल कोणाला. ट्राय करा. 2 मिनटं देतो, ट्राय करा सगळ्यांनी. सगळ्यात पहिले काय करणार, फ्री बॉडी डायग्राम काढणार. राईट, आर एला किती रिॲक्शन्स असतील, 2 हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. आर बीला 1 व्हर्टिकल अपवर्ड. काढून बघा बरं.
हॅलो सर, हां RA इज इक्वल टू 63.72. व्हेरी गुड. RD RD is equal to 3.75 kilometer. मायनस प्लस ओके व्हेरी गुड. कोणाचा आन्सर आला आहे? ओमकार यमलवार. व्हेरी गुड. ट्युशन लावलं का तू? ट्युशन लावलेलं आहे का? हो सर. हो सर. कोणाकडं? आयडियल क्लासेस. कोणते सर आहेत? अजित सर. बाकीचे कोणाचा आला का आणखी? ट्राय केलं का बाकीचे कोणी? सर मायनस Yes, 3.75. व्हेरी गुड व्हेरी गुड गणेश व्हेरी गुड. हां पूजा आलं तुझं पण? यस सर. दोन्ही बरोबर आले. हो सर. तुमच्या दोघांपैकी किती जणांनी ट्युशन लावलं? पूजा आणि गणेश. नाही लावलं नाही सर. व्हेरी गुड. ठीक आहे. सो याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. बाकीचे झोपले सगळे राईट. बाकीचे मायनस आहे का आन्सर? प्लस आहे सर. मायनस आहे आन्सर. बाकीचे झोपलेले आहेत का कसे आहेत? बघा ट्युशन नाही लावल्याने ते पण सॉल्व करून दाखवलेले आहेत तुमच्या क्लासमध्ये. सगळ्यांना सारखंच शिकवलं आहे त्यांनी. बाकीच्यांना येत नसेल म्हणजे ते काही प्रयत्न करत नाहीत त्यांच्याकडून. ठीक आहे. कोणाचं झालं नाही का बाकीचे? पूर्ण क्लासमध्ये दोघंच जण ॲक्टिव्ह आहेत बघा. मुलींमध्ये पूजा आणि मुलांमध्ये गणेश. बाकी तो नंबर 1 यमलवार का? हां हे तेवढं तिघंच ॲक्टिव्ह आहेत. बाकीच्यांचं काय झालं? ओके. सो फ्री बॉडी डायग्राम कशी येईल? फर्स्ट स्टेप फ्री बॉडी डायग्राममध्ये काय करतो आपण? सपोर्टपासून वेगळं करतो बीमला. राईट. बीमला काय करतो आपण? सपोर्टपासून वेगळं करतो. ए पॉईंट आहे हिंज. हिंजला 2 आहेत रिॲक्शन्स. 1 इज वर्टिकल, 1 इज हॉरिझॉन्टल. नेक्स्ट इज पॉईंट बी. बीला काय? वर्टिकल, RB वर्टिकल. सो अप टू 4 4 4 6 8. So this is 4, this is 4, this is 2, right? This is 2. हे 2 2 2 2. पॉइंट लोड किती येईल इथं? 1560. 60 किलोमीटर. व्हेरी गुड. नेक्स्ट इज 2 मीटर. ठीक इथं 150 किलोमीटर कपल. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम तयार झाली आपली FPD. त्याच्यानंतर काय करतो आपण? इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करतो. बीमला आपल्याला स्टेबल करायचं आहे म्हणजे इक्विलिब्रियमचे कंडिशन्स वापरावं लागेल. राईट. सो समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. मीन्स बीमवर कोणताच रिझल्टंट फोर्स ॲक्ट नाही झाला पाहिजे. सो समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज 0 मीन्स RAH इज 0. एक्स डायरेक्शनमध्ये एकच फोर्स आहे RAH. समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन वर्टिकल डायरेक्शन इज 0 मीन्स वॉट? RAV अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलं. 60 मायनस आहे प्लस RBV इज इक्वल टू 0. सो RAV प्लस RBV इज इक्वल टू 60. नेक्स्ट इज वॉट? समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट A किंवा B कुठेही घेऊ शकतो. A इज इक्वल टू 0. सो सगळे फोर्सेस लिहून घेऊ आधी आपण. RAH लिहून घेऊ. RAV 60 150 हा कपल आहे आणि RBV. ठीक आहे. RAHचं किती येईल? 0. RAVचं 0 बिकॉज दे आर पासिंग थ्रू पॉईंट A. 60चं किती येईल? 60 × 2 क्लॉकवाईज म्हणून पॉझिटिव्ह.
150 अँटी क्लॉकवाईज कपल आहे, दॅट्स वाय 150. अँड आर बी व्ही किती आहे, मायनस आर बी व्ही इंटू 8 राईट इज इक्वल टू 0. सो याच्यावरून आर बी व्ही किती येईल तुमचं, आर बी व्ही तुमचं येईल मायनस 3.75 किलोमीटर. मायनस आलं म्हणजे ॲक्च्युअल डायरेक्शन काय पाहिजे आर बी व्हीची, नो रिएक्शन आहे ना, डाऊनवर्ड. सो आर बी व्ही 3.75 किलोमीटर डाऊनवर्ड. आपण अजून काय केलं, वर्टिकली अपवर्ड केलं अजून, पण आली व्हॅल्यू काय निगेटिव्ह, म्हणजे त्याचं डायरेक्शन काय असेल, डाऊनवर्ड असेल राईट. सो म्हणजे तुम्हाला सपोर्ट वरून द्यावा लागेल या कंडिशनमध्ये, या केसच्या बीममध्ये. ठीक आहे, कारण हे बघा हे अँटी क्लॉकवाईज कपल काय करत आहे, हे अँटी क्लॉकवाईज कपल दिसतंय का, अँटी क्लॉकवाईज कपल बीमला वर उचलायचा प्रयत्न करते बघा, रोटेट करायचा प्रयत्न करते वर. सो तुम्हाला वरून एक सपोर्ट लावा लागेल, म्हणून याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. सो सपोर्टची डायरेक्शन कशी राहील, सपोर्ट रिएक्शनची डायरेक्शन वर्टिकली डाऊनवर्ड. अंडरस्टूड, समजलं गणेश. सो 3.75 निगेटिव्ह आल्यावर काय करायचं, आपण जी ॲक्च्युअल डायरेक्शन द्यायची खाली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह राईट. पॉझिटिव्ह आले म्हणजे जी आपण ॲज्युम केली ती बरोबरच आहे. सो मी इथं ठेवला आर ए व्ही मायनस 3.75 इज इक्वल टू 60. सो आर ए व्ही इज इक्वल टू वॉट, 63.75. अंडरस्टूड. आता एक लक्षात ठेवा की एच्या भागाकडं बघा जास्त लोड आहे, एच्या साईडमध्ये जास्त लोड आहे ना, का बीच्या साईडला जास्त लोड आहे, बीममध्ये जास्त लोड कुठे आहे, पूर्ण बीमवर एच्या एकडं आहे का बीकडं आहे, एच्या साईडला का बीच्या साईडला, एकड आहे. एकडं आहे सर. ठीक आहे, सो एची रिॲक्शन जास्त आलं पाहिजे ॲज कम्पेअर टू बी मॅग्निट्यूड वाईज. ओके, म्हणून इथं बघा एची रिॲक्शन जास्त आली ॲज कम्पेअर टू बी. ओके, आता हे आर ए व्ही बघा पॉझिटिव्ह आली, पॉझिटिव्हली म्हणजे काय, पॉझिटिव्हली म्हणजे काय, वर्टिकली अपवर्ड, वर्टिकली अपवर्ड. सो आपण अजून काय केलेले, वर्टिकली अपवर्ड. सो अजून डायरेक्शन इज करेक्ट. ठीक आहे, व्हेरी गुड. त्यांचा ॲन्सर आले, याचा अर्थ तुम्हाला समजायला लागले. सोपं वाटतंय आता, अवघड आहे. सोपं वाटतंय का अवघड वाटतंय, येस सर, सोपं वाटतं सर. ठीक आहे, आणखीन घ्या. मॅथ्सचा सिलेबस झाला का नाही तुमचा, नागालवर मॅडम मॅथ्सचा सिलेबस झाला का, रनिंग मध्ये आहे. एक्स्ट्रा लेक्चर्स भरपूर झाले तुमचे, एक्स्ट्रा लेक्चर बंद केले सर आता सर्व. बंद केले, तसं काय, काय की मॅडमला माहिती. मग मी घेऊ का सकाळी, नाही सर, चालू आहेत मॅमचे लेक्चर. दुसऱ्या क्लासवर चालत नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन घ्या एक. कॅन्टिलिव्हर बीम is loaded
as shown in figure. How far along the beam should vertical force P be placed to keep beam horizontal. Cantilever beam is loaded as shown in figure. How far along the beam should vertical force P be placed to keep beam in horizontal? Interesting question. डायग्राम दिलेली तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम आहे. हे बघा काय चाललंय, कॅन्टिलिव्हर बीम आहे. ठीक आहे, त्या बीमला काय केलेलं आहे, ही पुली आहे, पुली अटॅच केलेली आहे. हे पुली म्हणजे इथून दोरी अटॅच केली, स्ट्रिंग या दोरीवरून पुरीवरून नेलं त्याला, आणि इकडे एक वेट अटॅच केलेले आहे 400 न्यूटनचा. ओके, सो क्वेश्चनमध्ये असं विचारलं की हाऊ फार अलॉंग द बीम, म्हणजे हे डिस्टन्स एक्स किती, हे 400 न्यूटन जे फोर्स आहे तो किती डिस्टन्सवर ॲक्ट झाला पाहिजे फ्रॉम फिक्स सपोर्ट. क्वेश्चन समजलं सगळ्यांना? एक वेळ सांगा सर. हे बघा, एक कॅन्टिलिव्हर बीममध्ये काय केलेलं आहे की हा लोड जो आहे हा पुली थ्रू इथे अटॅच केलेला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला हा ह्याला बॅलेन्समध्ये ठेवण्यासाठी आपल्याला एक 400 न्यूटनचा लोड अप्लाय करायचा आहे. 400 न्यूटन दिलेली व्हॅल्यू, पण तो किती डिस्टन्सवर अप्लाय करायचा आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके, सो फर्स्ट काय करणार आपण, फ्री बॉडी डायग्राम. फर्स्ट स्टेप फ्री बॉडी डायग्राम. आपल्याला एक्स काढायचं आहे, फ्री बॉडी डायग्राम काढणार आपण. तर सगळ्यात आधी बघा, आता पॉईंट काय आहे, ए, पॉईंट बी. सो बीमचं काढतो मी. फिक्स सपोर्ट आहे म्हणून 3 रिॲक्शन्स येतील. कॅन्टिलिव्हरचा हा फिक्स्ड सपोर्ट असतो. सो आर ए वर्टिकल, आर ए हॉरिझॉन्टल अँड मोमेंट रिॲक्शन. ओके ओके सर. अँड हा पॉईंट बी आहे. ठीक आहे, इथून या स्ट्रिंगला इथून कट केलं मी, तर असं टेन्शन तयार होईल. ठीक आहे, तर आता इथून बी पॉईंटपासून कसं आहे ॲरो इथं असं इथून कट करून टाकलं स्ट्रिंग, राईट. सो बी पॉईंटपासून ॲरो वर जाईल तुमचा. सो हा 300 न्यूटन जो आहे, 300 न्यूटन खाली असा, तर या स्ट्रिंगमध्ये किती राहील, 300 न्यूटन. या स्ट्रिंगमध्ये 300 असेल तर या स्ट्रिंगमध्ये पण 300 न्यूटन येईल. इथं पण 300 आणि इथं पण 300. दॅट्स वाय दिस इज 300 न्यूटन. ओके, अँड दिस पॉईंट बी 400 न्यूटन. राईट. येस सर. अंडरस्टूड. 300 न्यूटन. येस सर. सॉरी, हे फिक्स सपोर्ट नाही आहे. सॉरी.
याला हिंज सपोर्ट कन्सिडर करा. हिंज सपोर्ट. ठीक आहे, हिंज सपोर्ट आहे ते रोटेशन पॉसिबल आहे याचं. फिक्स सपोर्टमध्ये रोटेशन पॉसिबल नाही आहे. सो हिंज सपोर्ट आहे तर दोनच रिॲक्शन्स येतील, मोमेंट रिॲक्शन येणार नाही. ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये त्यांनी हिंजच द्यायला पाहिजे होतं. हिंज सपोर्टेड बीम असं म्हणायला पाहिजे होतं. इंटिरियर चुकीचं येतं. सो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल येतील फक्त रिॲक्शन्स 400 न्यूटन 300 न्यूटन. सो मला सांगा एक्स जो डिस्टन्स आहे तो समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस या इक्वेशनमध्ये येईल, समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस या इक्वेशनमध्ये येईल, तर समेशन ऑफ मोमेंट या इक्वेशनमध्ये येईल. एक्स जो टर्म आहे समेशन ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. सर काय सर डबल साइन एक्स जो डिस्टन्स आहे तो कोणत्या इक्वेशनमध्ये येऊ शकतो? समेशन ऑफ एफ एचमध्ये येईल का, समेशन ऑफ एफ वायमध्ये, एफ वायमध्ये येईल का, समेशन ऑफ मोमेंटमध्ये येईल? एक्स डिस्टन्स. समेशन ऑफ मोमेंट येईल. व्हेरी गुड. एफ वाय एफ वायमध्ये काय येईल? फक्त तुमचे फोर्सेस येतील. हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल फोर्सेस येतील, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये व्हर्टिकल फोर्सेस येतील. बघा इक्वेशन लावून बघा. आर ए एच इज इक्वल टू 0. आर ए व्ही मायनस 400 प्लस 300 इज इक्वल टू 0. एक्स कुठं आलं आहे का याच्यामध्ये? आपल्याला काय काढायचं आहे? एक्स काढायचं आहे, राईट. शेवटचं इक्वेशन वापरलं मी. समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0. कोणकोणचे फोर्सेस आहेत? आर ए व्हर्टिकल, आर ए हॉरिझॉन्टल, 400 300. वर्टिकल 0, हॉरिझॉन्टल 0 बिकॉज पासिंग थ्रू पॉईंट ए. 400चं मोमेंट किती येईल? अबाउट ए. बरोबर. 300चं किती येईल? टोटल डिस्टन्स 2.5 दिलेलं टोटल डिस्टन्स. 300 इंटू 2.5 प्लस मायनस इज इक्वल टू 0. एक्स काढायच्यावरून 3/4 इंटू 2.5 1.875 मीटर. ठीक आहे, समजलंय. मेन म्हणजे याच्यामध्ये पुलीचं सिस्टीम आली आहे. पुलीचं कसं असतं बघा, पुलीमधून दोरी दोन साईडने जाते. इथं काय केलं आहे? वेट अटॅच केलं. सो या वेट किती आहे? 300 न्यूटन. म्हणजे आता इथं 300 असेल तर आपण पुलीला काय स्ट्रिंगला इथून कट केलं आहे, राईट. आता याचा फ्री बॉडी डायग्राम पाहिला तुम्ही ब्लॉकचं, तर 300 खाली 300 वर, राईट. असं असं. सो पुलीमध्ये ऑलवेज टेन्शनमध्ये असते स्ट्रिंग, म्हणून अवे फ्रॉम द स्ट्रिंग. टेन्शनमध्ये स्ट्रिंगला ताणला गेलं पाहिजे स्ट्रिंग, म्हणून असा ॲरो केला आपण टेन्शनचा. सो इथं 300, तर या स्ट्रिंगमध्ये पण 300. सो दिस इज 300. सेम इकडं पण 300 असते. सो दिस इज ऑल्सो 300. म्हणून हे 300 व्हॅल्यू आलेली आहे. सो अंडरस्टूड. एक्स कसा काढला आपण? सो तुम्ही 1.875 मीटरवर जर 400 न्यूटनचा फोर्स ठेवला तर सिस्टीम बॅलन्स होईल. तर इक्वेशनमध्ये ते 2.5 दिलं नव्हतं. दिलेलं आहे क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. लेंथ ऑफ द बीम ॲक्च्युली इथंच दिलेलं आहे. ओके ओके सर. नोट डाऊन केलं का सगळ्यांनी? ओके. येस सर. तर तू थोडं काय झालं? काय झालंय? काय डाऊट आहे का? एक मिनिट राहू द्या.
Okay. Yes, sir. A horizontal beam A B, माइक बंद करा, 8 मीटर लॉन्ग इज हिंज्ड ॲट, माइक बंद करा सगळ्यांनी, माइक माइक A horizontal beam AB 8 meter long is hinged at A and supported on rollers at B if it is loaded as shown in figure. Find reactions and its directions. Find reactions and its directions. एक क्वेश्चन विचारतो, सगळे बघतायत का? सपोज 10 किलोन्यूटन ॲक्ट होतोय, याची व्हॅल्यू आहे 2 किलोन्यूटन पर मीटर, दिस इज 2 मीटर. टोटल लोड किती येईल सेंटरला मला सांगा. किलोमीटर. पॉइंट लोड सेंटरला किती येईल टोटल? 1 मीटर 1 मीटर. हा 10 ऑलरेडी पॉईंट लोड आहे तिथे ॲक्ट होतो. या UDLला कसं कन्वर्ट करणार आपण? 20 किलोन्यूटन पर मीटरला कसं कन्वर्ट करणार? सांगा लवकर आन्सर. टेन ऑलरेडी 10 जे होतं सेंटरला ते प्लस UDL कसं कन्वर्ट करतो आपण? 20 into 2 50. So this will be 50 किलोन्यूटन. ठीक आहे. हे आता मी याच्यावर क्वेश्चन नाही घेतला, हे जस्ट समजून सांगितलं तुम्हाला. जेव्हा क्वेश्चन तुम्हाला दिसेल असं तेव्हा लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावरचं क्वेश्चन मी घेतलं नाही, जस्ट कन्सेप्ट समजून सांगितले. कन्सेप्ट समजले का सगळ्यांना? राईट. 10 ऑलरेडी पॉईंट लोड आहे जो, आणि हा 20 किलोन्यूटन पर मीटर UDLचा कन्वर्ट केला आपण 20 into 2. येस, समजले कन्सेप्ट? लक्षात ठेवा, ते काढून येस सर. लिहून घ्या. मी इरेज करणार आहे, तर लिहून घ्या सगळं.
ठीक आहे. हा 8 किलोन्यूटन जो आहे तो इन्क्लाइंड फोर्स आहे बघा. ओके, सॉल्व करता येईल हे. क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी, होमवर्क आहे. ओके सर. तर या इन्क्लाइंड फोर्सला तुम्हाला काय करावं लागेल, रिझॉल्व करावं लागेल आधी. एक कंपोनंट हॉरिझॉन्टल असा आहे इथं, असा इकडे डायरेक्शन्सला आणि एक व्हर्टिकली डाऊनवर्ड. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट टाकून त्याच्यानंतर फ्री बॉडी डायग्राम काढून काढू. हिंट दिली, आता सॉल्व करा. उद्या लेक्चर आहे का? आता आपलं परवा असेल तर आहे का? उद्या नसेल ना? आहे सर उद्या. उद्या मग करू ना. उद्या ट्राय करा. क्वेश्चन लिहून घेतलं सगळ्यांनी. अटेंडन्स द्या बरं. क्वेश्चन लिहिलं सगळ्यांनी. वाकडे गणेश अटेंडन्स नोट डाऊन करून दे रे मला.